नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं स्वागत. समाजात अशी काही माणसं असतात ज्यांच्या नुसत्या असण्याचाच एक नैतिक दबाव प्रभाव आपल्यावर असतो. त्यातही अशी व्यक्ती सामाजिक चळवळीतली श्रमिक शोषितांच्या बाजूने लढणारी असेल तर त्याचं मोल अधिकच. डॉक्टर बाबा आढाव हे असंच व्यक्तिमत्व. समाजवादी पक्ष, राष्ट्र सेवा दलापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास, एक गाव एक पाणवठा चळवळ, सामाजिक कृतज्ञता निधी, हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, मोलकरीण पंचायत, कागद काचपत्रा, कष्टकरी पंचायत असा कष्टकऱ्यांसाठी राहिलाय. त्यांनी केलेली आंदोलनं आणि वेळोवेळी घेतलेल्या भूमिकाही महत्त्वाच्या ठरल्या. बाबांनी आता 90 पूर्ण करून ते आता 91 त्यांचं वय सुरू होणार आहे आणि याच टप्प्यावर माझा कट्ट्यावर आपण बाबांना आमंत्रित केलंय. डॉक्टर बाबा आढाव आपल्यासोबत आहेत. बाबा, आपलं स्वागत माझा कट्ट्यावर. बाबा, एक तारखेला तुमचा वाढदिवस आहे आणि सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही तुमचं अभिष्ट चिंतन करतो. खूप शुभेच्छा ह्या सगळ्या निमित्तानं. पण मला ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक मुद्दा जाणवला की तुम्ही आता 91 वर्षामध्ये पदार्पण करताय, पण तुमची 50शी झाली, तुमच्या षष्ठब्दीचा कार्यक्रम झाला, 75 झाली, सहस्त्रचंद्र दर्शन झालं, असे कुठलेही कार्यक्रम झाल्याचं मला आठवत नाही. असं न होण्याच्या मागं काय कारण आहे? तुम्ही का असे कार्यक्रम होऊ दिले नाहीत आजपर्यंत? आम्ही असं बघतो की कुठलेही लुंगे-सुंगे लोक त्यांच्या 50शीचे कार्यक्रम होतात, बाकी त्यांच्या सगळ्या अशा वेगवेगळ्या टप्प्यावरचे कार्यक्रम होतात. तुमच्यासारखं इतकं भरीव काम महाराष्ट्रासाठी ज्यांनी केलंय, महाराष्ट्रात ज्यांनी केलंय, त्यांच्याबद्दलचे असे कार्यक्रम नेमके का झाले नाहीत? काय त्याच्या मागचं कारण आहे? मी जास्त ह्याच्याबद्दल काही सांगू शकेन असं मला वाटत नाही, पण मी तुम्हाला एक गमतीनं सांगेन की मला स्वतःलाच वाढत्या वयाची कोणी जाणीव करून दिली तर ती मला नको वाटते. म्हणजे आजही मला तुम्ही म्हणालात तुम्ही की 90 वर्षाच्या झालात तर मला वाटतं मला ते ऐकायला नको वाटतं. बाबा, तुमच्यासाठी 90 हा माझ्या स्वभावाचा भाग आहे थोडा. नाही बाबा, असं आहे की 90 काय 91 काय, म्हणजे ते नुसते आकडे आहेत तुमच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर. कारण म्हणजे मला जेव्हापासून आठवतंय तेव्हापासून आजपर्यंत तुमचा कामाचा दांडगा उत्साह, त्याच्यामध्ये ह्या आकड्यांनी कुठेही तसूवरही उणेपणा आलेला नाही आहे. आणि इतकं दीर्घकाळ इतकं मोठं काम खरं तर तुम्ही केलं, ज्याचा आत्ता प्रसन्ननं उल्लेख केला. मला याची कल्पना आहे की ज्या वेळेला तुम्ही हडपसरला साने गुरुजी रुग्णालयामध्ये डॉक्टरी करत होता, खूप प्रसिद्ध डॉक्टर, म्हणजे त्याचं नाव साने गुरुजी हॉस्पिटल, पण लोक त्याला आढावाचा दवाखाना असंच म्हणून ओळखायचे, इतकी तुमची त्यावेळेला पॉप्युलॅरिटी होती. तुम्ही यशस्वी डॉक्टर होतात. तर इतकं चांगलं ते करिअर सोडून हमाल पंचायतीमध्ये जाण्याचा नेमका निमित्त काय होतं? काय ठरवून तुम्ही चांगली प्रॅक्टिस सोडून समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं? मला वाटतं महाराष्ट्राला हे सगळं तुमचा तो प्रवास आहे तो ऐकायला आवडेल. मुद्दा असा होता, मी डॉक्टरी व्यवसायात होतो. व्यवसाय अतिशय चांगला उभा केला, हॉस्पिटल देखील उभं राहिलं. म्हणजे एक्सरेसारखी सुविधा माझ्याकडे सुरू झाली, लॅबोरेटरी सुरू झाली, आउटपेशंटचं इंडोर असं सगळं सुरू झालं. पण मला सारखं माझं मन जे विद्रोही मन होतं ते असं सांगत होतं की मी हे जे आजार आहेत, ताप, थंडी, खोकला, काही संग्रहणी, हे आजारांचं ठीक आहे, परंतु या समाजाची जी मानसिकता आहे, ही मानसिकता मला असं सांगत होती की आपले आजार आणखी वेगळे आहेत आणि ते इतके मुळात बसले आहेत, हाडीमाशी खेळलेले आहेत. त्याच्याशी जर तुम्ही 2 हात केले नाहीत तर काही होणार नाही. म्हणून हे वरवरची मलमपट्टी करत बसण्यापेक्षा असा समाजातल्या सामाजिक आरोग्य जे आहेत, या आरोग्याचाच आपण वेध घेतला पाहिजे असं मला वाटायला लागलं. हे त्यातलं खरी गोष्ट आहे. आणि म्हणून मग मी आपलं स्टेथोस्कोप खाली ठेवला आणि ह्या कामात आलो. हमालांच्या कामात ज्यावेळेला शिरलो तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हमालाला केवळ एक इंजेक्शन देऊन, पण त्याचे जे हाल मी पाहत होतो ते काही नैसर्गिक तो आजारी नव्हता. त्याच्या कामाचे सगळे त्याचे श्रम पाहिल्यानंतर मला दिसत होतं की हे खरं नाही आहे. याच्या श्रमामुळे याच्या ज्या परिस्थितीत तो काम करतो आहे त्यातून हे सगळे आजार आहेत त्याला. तेव्हा ती परिस्थिती बदलण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. हा तोसा पैलवानी पेशातला हा हमाल.
पण हा जेव्हा दिवसभर काम करून खानावेळी खायला जायचा त्यावेळेला ती बाई मला सांगायची, ती बाई मला म्हणायची, बाबा वाटेल ते करा, हमाल गिऱ्हाईक माझ्याकडे पाठवू नका, कारण हा दिवसभर राबणार, संध्याकाळी दारू पिणार, माझं मनगट तुटलं तरी ह्याची भूक काही संपणार नाही. आता हे जेव्हा मला कळलं तेव्हा ती कष्टाची भाकर पुढे आली. तुला कळेल जे पुढे उपक्रम केवळ हमालापाशी थांबलं नाही, त्यातून एक एक उपक्रम जो घेत गेला तर त्याचा हा इतिहास आहे थोडा. तुम्ही बाबा हमाल पंचायत केली, तुम्ही धरणग्रस्तांसाठीची चळवळ उभी केलीत, तुम्ही रिक्षा पंचायत रिक्षावाल्यांसाठीची चळवळ उभी केलीत. तुम्हाला या सगळ्याच कामामधून खूप मोठं नैतिक समाधान, कारण हे प्रश्न सगळे चव्हाट्यावर आणण्याची आणि समाजाची त्या प्रश्नांकडे गांभीर्यानं बघण्याची दृष्टी देण्याचं समाधान तुम्हाला मिळत असेल. पण ह्या सगळ्या कामामध्ये तुम्हाला सगळ्यात चॅलेंजिंग कुठलं वाटत होतं आणि सगळ्यात म्हणजे आनंद देणारं, समाधान देणारं सगळ्यात कुठलं वाटलं, कोणत्या टप्प्यावर? आता काय तुम्हाला सांगायचं म्हणजे, तुमच्या पिढीला सांगायचं म्हणजे, एक तर मी स्वातंत्र्याच्या चळवळीत स्वातंत्र्य आले तेव्हा 17 वर्षाचा होतो. मला ते कळत होतं सर्व. स्वातंत्र्याची चळवळीची मिरवणूक मी पाहिलेली आहे. 42ची चळवळ मग थोडं माझ्या लक्षातही आहे. संयुक्त मराठीची चळवळ तर आम्हीच त्यात होतो. सांगायचा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये आम्हाला आमच्या डोळ्यापुढे संयुक्त महाराष्ट्र जेव्हा होता तेव्हा आपल्याला काहीतरी परिवर्तन करायचं आहे. कशासाठी संयुक्त महाराष्ट्र? आणि म्हणून शेतकरी आणि कामगारांचं जेव्हा ते तिथं स्मारक उभं राहिल्यानंतर मी पाहिलं की केवढा आशावाद होता की हे आम्ही राज्य निर्माण करतो, हे गोरगरिबांचं राज्य, नुसतं मराठी भाषेचं राज्य नाही तर गोरगरिबांचं राज्य, आणि ज्यात अगदी या तळागाळातल्या घटकांना ज्यांचा सन्मान होईल ह्या मराठी भाषिकांचा, असं आमच्या मनात होतं. असं ते सगळं म्हणजे असं ते होतं. आणि म्हणून जाणीवपूर्वक आम्ही याच्यात होतो. पण जाणीवपेक्षा सुद्धा तुला एक म्हणजे सांगायचं आहे, मला माझ्या अंतःकरणाची ओढसा तिकडं होती. हिंदीमध्ये ज्याला दिल और दिमाग म्हणतात, दिल और दिमाग असं हिंदीमध्ये म्हणतात. माझं असंच होतं की मला असं वाटत होतं की हे नुसते विचार करून नाही चालणार, नुसतं हे पाहून नाही चालणार. आता तू धरणग्रस्तांचं म्हणालास तर पानशेतचा पूर पुण्यामध्ये आला होता, आणि पानशेत फुटल्याबद्दल तुला आश्चर्य वाटेल, पानशेतच्या खोऱ्यात ज्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. बरं झालं की धरण फुटलं, आमच्या जमिनी बुडल्या होत्या म्हणून. आता ती मंडळी मला जेव्हा भेटायला आली तेव्हा मी त्यांना म्हणालो की नाही, आपल्याला पुनर्वसन करून घेता येईल. तुम्हाला आपण जरा ज्या क्षेत्राला पाणी जाणार आहे त्या शेतकऱ्यांना सांगू की तुम्ही आम्हाला जमीन द्या, तुमचं जे जिरायती क्षेत्र आहे ते बागायती होणार आहे, आम्हाला जरा मांडीवर घ्या, असं आपण सांगू शकू. म्हणजे तुला खरं तुला सांगतो मी, मला त्यावेळेला माझ्या डोक्यात समाजवादी विचार एस एम जोशींनी अशी मांडणी केली की धरणासारखे प्रकल्प आपण सार्वजनिक खर्चाने उभे करतो, जुन्या संपत्तीचं फेरवाटप तर बाजूला ठेवा, परंतु नव्याने जी संपत्ती आपण निर्माण करतो ती तरी लोकांना मिळाली पाहिजे. आपण त्यांना बुडवतो आहोत, मग त्यांचं जीवन का नाही घडवायचं? ज्यांच्या जमिनीला पाणी जाणार आहे त्यांना सांगा की जरा तुझ्या 10 एकरातले 1 एकर दे म्हणून. त्यातून तो पुनर्वसनाचा कायदा आला, हे तुला मुद्दाम मी सांगतो. म्हणजे याच्यामध्ये केवळ म्हणजे संपत्ती निर्माण करण्याबद्दल वाद नव्हता, परंतु संपत्तीचं हे खालपर्यंत गेलं पाहिजे, तळागाळापर्यंत गेलं पाहिजे, मुठभरांच्याकडे ते जाऊ नये, असं ते जेव्हा दिसलं तेव्हा ती चोळ उभी राहिली ना. ह्या पूरग्रस्तांच्या, धरणग्रस्तांच्या प्रश्नाच्या बद्दल जेव्हा तुम्ही काम करत होता तेव्हा तो एक प्रसंग मी ऐकलेला आहे, पण मला तो नीटसा माहिती नाही आहे की यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, ते आले होते, त्यांना ओवाळण्यासाठी काही महिला ती पंचारती घेऊन आल्या होत्या आणि मग ते ताट कोणीतरी उधळलं. काय नेमका प्रसंग होता तो? काय होतं, 1969 सालची गोष्ट आहे. माझ्या समजूने ऑक्टोबरची 6-7 तारीख असेल, नवरात्र सुरू होतं, आणि कोकडीच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण तिथे आलेले होते. त्यावेळेला ते संरक्षण मंत्री होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते, ते देशाचे संरक्षण मंत्री झालेले होते. अच्छा.
आणि शंकरराव चव्हाण हे तात्पुरते मुख्यमंत्री होते, कारण वसंतराव नाईक हे परदेशात गेलेले होते. त्यावेळेला कुकडीच्या तिथे ज्यावेळेला पूजेला आले असताना त्या सगळ्या धरणग्रस्तांनी अगदी जोरदार हे करून असं विचारलं, यशवंतराव विचारलं, आमचा संसार बुडवतात आणि तुमचा संसार घडवतात, हे कसं काय, आमचं काय, हे नाही होऊ द्यायचं, हे होऊ द्यायचं नाही. म्हणून त्या सखूबाई जोरी नावाच्या बाई होत्या, त्या बाईंनी इतक्या पेटलेल्या होत्या, त्यांनी कंबर कसून तो सगळा पाट असा उचलला आणि उधळला. यशवंतराव चव्हाणांनी टोपी उचलली, म्हणाले नाही नाही करायचं, नाही करायचं, आणि तो समारंभ कॅन्सल झाला. पण त्याच्यामुळे एक झालं ना, तुम्ही आम्हाला बुडवता, लोकशाहीत तुम्ही आम्हाला बुडवता, पण आमचं जीवन घडवायचा विचार का नाही करत. त्यांनी सर्वांच्या देखत शंकरराव चव्हाणांना सांगितलं, यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. असं ते झालं. मग तिथंच नव्हे तर उरुळी कांचनला जेव्हा त्या भिजणाऱ्या जेवायला पाणी जायला लागलं, जिरायतीचं रूपांतर बागायतीत व्हायला लागलं, तेव्हा अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकायला सुरुवात केली. याच्यामध्ये ज्यावेळेला या सगळ्या मंत्र्यांनी जमीन घ्यायला सुरुवात केली, आमदारांनी घ्यायला सुरुवात केली, तर आम्ही त्यांच्या वसंतराव नाईकांच्या जमीन घेतलेली होती, आम्ही तिथे सत्याग्रह केले. तो प्रश्न लोकसभेतही गाजला आणि शेवटी त्याचा वेध घ्यावा लागला. आज आम्ही लोकांना हे सांगतोय की केवळ प्रकल्पांना विरोध करू नका, पुनर्वसनाची मागणी जोरात करा. म्हणजे तुम्ही यशवंतरावांना बघितलं, तुम्ही नेहरूंनाही बघितलं, खरं तर SM असतील, मोठे मोठे म्हणजे आपण काय म्हणूया, महाराष्ट्राची राजकीय नेतृत्वाची धुरा ज्यांनी सांभाळलं ते नेतृत्व आणि आता बदललेलं राजकीय नेतृत्व, तुम्हाला काय फरक दिसतो, तुम्ही कसं बघताय त्याच्याकडं? ती माणसं, एक तर स्वातंत्र्याच्या चळवळीतली माणसंही मी पाहिलेली होती. म्हणजे शंकरराव चव्हाण हे स्वतः स्वातंत्र्याच्या चळवळीत, यशवंतराव चव्हाण हे स्वातंत्र्याच्या चळवळीतली माणसं होती, नाना पाटलांच्यासारखी माणसं होती. आणि आता त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरचे काही दिवस मी पाहिले. आता मला असं वाटतं की राजकारण हे फारच म्हणजे झालं, त्या नीतिमूल्यांचा काही एक नीतिमूल्य किंवा साधी माणुसकी ज्याला म्हणतात, तिचा सुद्धा मला फार दुष्काळ जाणवतो अगदी. म्हणजे ज्या पद्धतीने सुधारकराव नाईक, मी एवढी चळवळ करून सुद्धा अपमान मानला नाही, त्यांनी अपमान नाही मानला. सुधाकरराव नाईकांनी, मला आठवत आहे, एवढं करून सुद्धा मी भेटायला गेल्यानंतर मला शेजारी बसवलं. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आणि सांगितलं, अरे कशाला ते एकर बसतं, आपण करूया ना काहीतरी, म्हणजे आश्वासित केलं. आताचा अनुभव असा आहे की मुख्यमंत्री मला पत्र देतात की 19 तारखेला भेटायला या. आता काय सांगू तुला, मी शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी बसलो. स्वतः फडणवीसांनी पत्र पाठवलं मला, स्वतः फोन केला मला, स्वतः मी जिथे बसलो इथे. ती 19 तारीख अजून उजळली नाही बघा. आता गेली 5 वर्ष होऊन गेली, त्यांचंही मुख्यमंत्रीपद गेलं. तेव्हा हे अशी स्थिती आहे. आता काय म्हणजे माणसं एकमेकावर अशी हे झाली आहेत. आता तर फार भयंकर. आताचा जो प्रसंग असा आहे की आता मी इतका अस्वस्थ आहे, आता काय तुला सांगू, तू घेतोयस मुलाखत, पण 50 कोटी असंघटित कष्टकरी त्यांना ज्या काही भविष्य नाही, जे गावी परत गेलेले आहेत आणि ज्यांना उद्या काय होणार माहिती नाही आहे, असं कसं आता हे केवळ यानं मताचा अधिकार आहे, पण यांच्या भवितव्याबद्दल त्यांनी काय करायचं काय, या प्रश्नाने मी खरं सतावले, तुला मी सांगतो, खूप आणि त्याच्याबद्दलची पण तो प्रश्न इतका गंभीर असताना सुद्धा ज्या पद्धतीचं राजकारण किंवा राजकीय नेते वागतायत, तेव्हा मला असं वाटतं की आम्ही घटनेतली नीतिमूल्य घटनेतच ठेवलेली आहेत. जी संवेदनहीनता आत्ता आलेली आहे, विचार कर की एक रेल्वेचा अपघात घडल्यानंतर राजीनामा देणारे लालबहादूर शास्त्री आणि आज हजारो मजूर माणसं स्टेशनच्या बाहेर अशी पडलेली आहेत, ही पडली आहेत, रेल्वेची वाट पाहत आहेत. आत्ताच्या रेल्वे मंत्र्यांना काहीही वाटत नाही. तेव्हा मुद्दा हा आहे की अरे मी आता ते कागदपत्रवाल्याची संघटना चालवतो, रिक्षावाल्यांचं तू नाव घेतलंच मागाशी, तुला मी सांगतो मोलकर्णींची संघटना चालवतो, यामळांच्या संघटना, अनेक प्रकारच्या संघटना आहेत, शेतमजुरांच्या संघटना आहेत, बांधकाम कामगारांची परिस्थिती आहे. म्हणजे वाईट गोष्ट अशी आहे
की त्यांच्या नोंदणीसाठी पैसे सरकारने घेतले, ते पैसे सुद्धा त्यांच्यासाठी खर्च केले नाहीत, ते दुसरीकडे कुठेतरी वळवले. तेव्हा आणि या बाबतीत मी काय पाहतोय, तर पहिल्यांदा आज असा तगादा सुरू झाला आहे, जर या लोकांचा प्रश्न सोडवायचा असेल तर आम्हाला आम्ही जी आर्थिक धोरणं ठरवली आहेत त्या आर्थिक धोरणांचा ढाचा बदलावा लागेल. आमचे पंतप्रधान आत्मनिर्भरतेची भाषा करतात, त्यांना मला विनंतीपूर्वक सांगायचं आहे की आत्मनिर्भरता शब्द नका वापरू, सामूहिक पुरुषार्थाची भाषा करा. यातल्या प्रत्येक माणसाला, चीनमध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक आहे हे सांगितलं पाहिजे मुद्दाम. इथल्या माणसाला असं वाटतं, त्याच वाटत नाही की मी सुद्धा ह्या देशाच्या ह्याच्यामध्ये भाग घेतो म्हणून. तेव्हा मूळ मुद्दा असा आहे की तो प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे बोलायची संधी मिळाली म्हणून मी तुझ्याबरोबर बोलतोय. मला काय बाकीचं काय बोलायचं, कसा जगलो आणि काय जगलो ते, पण एवढंच आहे की जो जगलो ती त्यात नीती मूल्यांचं कदर करायची मला हे मिळाली. मला माझ्यावर संस्कार झाला की नीती मूल्यांचा संस्कार केला पाहिजे. आपलं जीवन पारदर्शक ठेवलं पाहिजे, आपले बँक अकाउंट सगळे पारदर्शक ठेवलं पाहिजे. खरी आणीबाणी जेव्हा आली होती ती पण पाहिली, मात्र आत्ता ही जी आहे ना कोरोनाने आणलेली आणीबाणी, असा काही प्रसंग तुम्हाला आठवतो यापूर्वी तुम्ही पाहिला, आणि आत्ताची परिस्थिती आहे ही गेल्या 60-70 वर्षातली सगळ्यात वाईट परिस्थिती आहे असं वाटतं तुम्हाला? हो, वाटतं ना. म्हणजे 74 साली 75 साली जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली, मी जेलमध्ये होतो. जेलमधून आम्ही सुटू का नाही, तुला याच्यात एकच तुला मी सांगतो, तुम्हा मीडियावाल्या सर्वांना मला सांगायचं की सामान्य माणसाचं जरा त्याचं हृदयाला स्पर्श करून बघा. कारण काय होतं, इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी पुकारली होती तेव्हा जेलमध्ये आम्ही होतो आणि रात्रंदिवस चर्चा चालायची की आपण सुटू का नाही. आणि मी असं म्हणत होतो की लोक आपल्याला सोडवल्याशिवाय राहणार नाहीत. इंदिरा गांधीने निवडणुका जाहीर केल्या आणि काय झालं तुला माहिती आहे. आताही तेच आहे. या देशातला सामान्य मनुष्य गरीब असेल परंतु त्याला जाण आहे. तेव्हा आता राज्यकर्त्यांची सुद्धा गडबड झालेली आहे. त्यांना वाटतं की आपण किती बनवावणी किती करायची. तेव्हा एक प्रकारे जे चित्र आहे, आता याच वेळेला मात्र निराश न होता जर आपण मांडणी केली, आपल्याजवळ पैसे नाहीत असं नाही आहे, सोन्याचे एवढे साठे पडून राहणार आणि हायकोर्टाच्या चाव्या त्या ह्याला साधणार आणि लोक इकडे उपाशी मारणार, हे चित्र बदलावं लागेल. मला आठवतं पुण्यामधला एक किस्सा आहे, बालगंधर्व रंगमंदिर जेव्हा बनायचं होतं त्यावेळी तुम्ही सुद्धा समाजवादी श्रमिकांच्या बाजूचे, पु ल देशपांडे सुद्धा समाजवादी विचारांचे, पण पु ल देशपांडे बालगंधर्व रंगमंदिराच्या बाजूने होते आणि तुम्ही विरोधात होता. तो एक किस्सा. आणि दुसरा, दांडेकरांना तुम्ही जेवणाच्या पंक्त्या दुष्काळाच्या काळात कशाला असा एक सवाल वगैरे केला होता. दांडीचा किस्सा पण काहीतरी एक आहे की नमस्कार करायचा नाही वगैरे, ते दोन किस्से जरा सांगा ना आम्हाला. मुद्दा काय झाला होता, 52 साली महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडलेला होता, 1952 साली. आणि अधिक महिना, त्या दुष्काळ 13वा महिना होता, तसा अधिक मास होता. आणि आमच्या शेजारी निडुंगे विठोबाचं मंदिर, वारकऱ्यांचं ते म्हणजे एक पीठ तिथलं. आणि दांडेकर, सोनुपंत दांडेकर, शमा दांडेकर हे सोपा कॉलेजचे प्रिन्सिपल होते, ते कीर्तन करायला यायचे. आणि अधिक मासामध्ये कीर्तन महिनाभर चाललेली होती. आणि मी त्यांना प्रश्न विचारला, लेखी प्रश्न विचारला की महाराष्ट्र तिकडे दुष्काळात होरपळत असताना या देवळामध्ये अधिक महिन्याच्या निमित्ताने ज्या पंक्ती झाडतायत, एक शेडजी येतो आणि पंगत देतोय, एक शेडजी येतोय आणि पंगत देतोय, हे तुम्ही थांबवत का नाही. दांडेकरांनी उत्तर दिलेलं आहे त्याचं, पण तुला मी सांगतो हा प्रसंग. तर मुद्दा हाच आहे की त्यावेळी प्रसंगाला मी उभं राहिलो. हाच प्रश्न मी वसंतराव नाईकांना विचारला होता. वसंतराव नाईकांनी म्हटलं की तुम्हाला वत्सलबाई नाईकांच्या नावावर जमीन घ्यावीशी वाटली, तुम्हाला वाटतं की मी प्रयोग करणार द्राक्षाचा, पण मला करू द्या ना. तुम्ही माझ्यावर का विश्वास, माझ्या जमिनी गेल्यात, मला मिळू द्या ना. तेव्हा हे प्रश्न आणि आपला ढोंगीपणा कसा, आता वारकरी संप्रदायाचं सांगतो, अरे तुम्ही अस्पृश्यता 1935 सालचा तुम्ही कायदा घेऊन तुम्ही पालखीमध्ये अस्पृश्यता पाळत होते ही मंडळी.
सत्याग्रह करावा लागला आणि त्या पालखीच्या पुढे मरी चालणारी जे हे होती ती पुढे न्यावी लागली. तर असे असे अनेक प्रसंग आहे. एका पाणवठ्यामध्ये काय झालं, नुसता पाणवठ्या पाहून नाही झालं रे बाळ. अरे तुला सांगायचं आहे की त्या पाणवठ्यावर मला तोंड बंद करणारा नंदीबैलवाला मला म्हणाला, फलटणचा नंदीबैलवाला, अरे तू काय बोलतोस. तो मला म्हणाला की अरे मला गावच नाही, या गावून त्या गावाला कशाचा पाणवठा. कर्नाटकातली देवदासी मला म्हणाली, माझं काय, ही जड बघ. तिने जड अशी हातात धरून दाखवली, ही जड दाखवून मला जगावं लागतंय, कशाचा पाणवठा घेऊन बसलोस तू. म्हणजे प्रश्नांची जी उकल होत गेली ना, म्हणजे इतकं आर्थिक, सामाजिक, राजकीय सगळं चित्र, सांस्कृतिक आमचं चित्र इतकं वेगवेगळं पुढं आलं ना. मला असं वाटतं जे स्वतःला परिवर्तनवादी म्हणत आहेत त्यांच्याशी माझं भांडण आहे. मी कमी वाचणारा मनुष्य आहे, माझा एक डोळा अधू आहे, पण मी त्याला सांगतो की तुमच्या पुस्तकापेक्षाच हा समाज जाऊन बघा ना खाली काय तो काय बोलतोय. आजही स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर ही परिस्थिती फारशी बदललेली नाही आहे. पक्ष बदलत आहेत. तुमचं आणि पु ल देशपांडेंचं एक वाद रंगला होता, मैत्रीपूर्ण वाद होता. बालगंधर्व रंगमंदिर बांधायचं की नाही, तोही किस्सा सांगा. हो बरोबर आहे. त्याचं काय होतं, आम्ही त्यांना म्हटलं की ह्या पद्धतीच्या महानगरपालिकांनी हे करावं का. अर्थात त्याला मी नंतर थोडीशी दुरुस्ती करतो. नंतरच्या काळात मी पक्षामध्ये जेव्हा चर्चा झाली तर मी पण नंतर त्याच्या बाजूने उभा राहिलो. का, पु ल देशपांडे मला असं नंतर म्हणाले की बघ, कोणत्याही समाजाची प्रगती मोजायच्या एक मापदंड आहेत, त्याची चिंतनशीलता त्या समाजाची आणि कलात्मक त्याची जी वाढ आहे ती. म्हणजे चिंतनशीलता बरं आणि कलात्मक सर्जनशीलता ही 2 मापदंड आहेत. तेव्हा तू या पद्धतीने विचार कर. पण त्यानंतर त्यांनी ठरवलं, त्यानंतर मग मात्र त्यांनी अनेक त्यांनी मग दलितांच्या बाजूने आलेले ज्या अण्णाभाऊ साठे असतील, हे असतील, त्या मग अनेक रंगमंदिरं उभी राहिली, नाही असं नाही. पण मी विरोध केला होता, ही गोष्ट खरी आहे. मी उभे राहिलो. इतकंच नाही, पगडीला मी विरोध केलाय. मी पगडी नाकारली. बाबा, मला असा प्रश्न विचारायचा की तुमची नाळ राष्ट्रसेवा दलाशी जोडलेली आहे. राष्ट्रसेवा दलातून तुमचं व्यक्तिमत्व घडलं आणि मग तुम्ही काम करायला सुरुवात केली. माझा प्रश्न असा आहे की राष्ट्रसेवा दलाबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम सुरू झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक आणि राष्ट्रसेवा दल साधारणतः एकाच टप्प्यामध्ये सुरू झाले असताना अलीकडच्या काळात संघाचं काम खूप वाढलं. तुलनेनं राष्ट्रसेवा दलाचं काम होताना दिसत नाही, अलीकडच्या काळात फार सक्रिय दिसत नाही. तर मागे वळून बघताना तुमचा खूप मोठा अनुभव आहे. तुम्हाला काय वाटतं की या 2 संघटना एकाच वेळी असताना एक संघटना पुढे जाते आणि एक संघटना मागे राहते, एक विचार मागे राहतो म्हणूया आपण. माझं म्हणणं आहे की याचं उत्तर एकच आहे की आम्ही इतिहासात वाटचाल फार करतो आहोत. अरे बाबा, संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर पहिली गोष्ट काय असेल तर 60 साली संयुक्त महाराष्ट्र झाला आणि 66 साली मुंबईमधलं सगळं आमचं अस्तित्व संपलं. आता ही जी जडणघडण आहे याच्याबद्दल फार तपशिलाने बोलावं लागेल, पण तुला थोडक्यात एकच सांगतो. आमची वाट भविष्याकडे जाण्याच्या ऐवजी आम्ही जास्त इतिहासाकडे चालत राहिलो. इतकं नव्हे तर ज्यांनी हिंदू राष्ट्र घटनेने स्वतःच्या ह्याच्यात लिहिलं त्यांच्या हातात सत्ता जाऊन बसली आहे. त्यांना मी दोष देणार नाही. प्रश्न असा आहे की आम्ही ज्यांनी घटना, बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या घटनेची अंमलबजावणी करण्याचं कोणी अंगावर घेतलं. परिवर्तनवाद्यांचा मी सांगणार आहे त्याला दोषी आपण आहोत. तो आपोआप होईल असं तुम्हाला वाटत होतं, आपोआप होईल, आर्थिक बदलला की सगळं आपोआप बदलेल. नाही, तुम्ही त्या आणि ते कधी होणार होतं, कायद्याने नुसतं होणार नव्हतं, तर त्यासाठी चळवळी कराव्या लागत होत्या. आज माझ्यासारख्या माणसाचं कौतुक होतं, मला नाही बरं वाटत. माझ्याबरोबर जे सामाजिक चळवळीतली असंख्य जी माणसं होती, जी डाव्या चळवळीत परिवर्तनवादी म्हणून घेणारी मंडळी होती, अगदी आधी पॅन्थरसकट सगळ्या मंडळांना मला विचारायचं आहे आजची अवस्था का आली आहे, याच्याबद्दल आपण जरा आत्मचिंतन केलं पाहिजे. हो, संघ वाढणारच,
लोकांचा कलच साधारणतः सनातनीकडे असतो. हे तुला मी सांगतो मुद्दाम. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या याच्यामध्ये शेवटी दाभोळकरांचा आणि त्या पानसऱ्यांचा खून होतो. पण हे होत असताना सुद्धा आम्ही का कमी पडलो? आम्ही सुद्धा झटकन उत्तर रस्त्याच्या भानगडीत पडलो. नाही बाबा, आणि ती हे फक्त चूक भारतातच होतं असं नाही. करू नये असं मला वाटतं. जगभरातल्या आपण देशांचा विचार केला तरी उजव्या विचारसरणीकडे काम करणारे लोक खूप वाढतात. म्हणजे अमेरिकेमध्ये तेच होतं. अनेक राष्ट्रांमध्ये अशा प्रकारचे उदाहरण आहेत की उजव्या विचारसरणी खूप काय म्हणतात त्याला श्रेयस ठरतात, प्रभावी ठरतात. त्या तुलनेत समाजवादी विचार किंवा कामगारांना घेऊन जाणारा विचार थोडासा मागे पडतोय का? दुनियेमध्ये जे घडलं, दुनियेमध्ये सुद्धा अनेक देशांचं वेगवेगळं घडलं. जर्मनी एक झाला, दुभंगलेला भारत नाही होऊ शकला. तुला मला सांगायचं आहे की तू म्हणतो ते स्थूलमानाने मी मान्य करीन, परंतु दुनियेमध्ये लढलेल्या ब्रिटनच्या हातात सत्ता नाही आली, सत्ता गेली अमेरिकेकडे. आपल्या त्या घटकांच्याबद्दल जे बोलत असताना त्याच्याबद्दल तू मांडल्याबद्दल तुला मी आभारी आहे. स्थूलमानाने बोलायचं आपले मतभेद नाहीत, परंतु परिवर्तनवादी का खचले, का मागे पडले? आज स्वतःला परिवर्तनवादी म्हणून घेणाऱ्यांनी त्याच्याबद्दल आत्मचिंतन केलं पाहिजे, हा माझा आग्रह आहे. कष्टकऱ्यांचं जगणं कवितेतून नेहमीच आलं आणि त्या सर्व चळवळीच्या लोकांना आणि कष्टकऱ्यांना कविता आपलीशी वाटली, जवळची वाटली. तुम्हाला या तुमच्या इतक्या वर्षांच्या चळवळीमध्ये जगण्यामध्ये कविता कधी भेटली, कवी कधी भेटले, आणि त्यानिमित्तानं काही कविता, काही गाणी ज्यांनी तुम्हाला ऊर्जा दिली असेल तर ती कोणती आहेत? मुद्दा असा आहे, मार्टिन लुथर किंगच्या याच्या कवितेतली हम होंगे कामयाब, वी शॅल ओव्हरकम, ही इंग्रजीतली कविता आमच्या चळवळीत कधी आली? हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, एक दिन मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. हे गाणं. दुसऱ्या बाजूला क्रांती जिंदाबाद रहेगी, क्रांती जिंदाबाद, मरणाच्या दारात घातली तुम्ही आम्हाला साध, हे गाणं. किंवा दुसऱ्या बाजूला आम्ही काय कोण आहोत? स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंबा पोसावे आनंदाने, नित्य मुली मुला शाळेत घालावे, अन्नदान द्यावे विद्यार्थ्यास, सार्वभौम सत्य स्वतः आचरावे, सुखे वागवावे पंगू लोका, आशा वर्तनाने सर्व सुख द्याल, स्वतः सुखी व्हाल वेवणे. हे फुल्यांचं गाणं. त्यांनी तर अशी अनेक गाणी तुला मी सांगेन की जी गाणी चळवळीच्या लोकांनी आम्हाला शिकवली, आमच्याकडून म्हणून घेतली. आम्ही हमाल हो, करतो कमाल हो, घेतो हो घामाचा दाम, हमाल है हमाल है हमाल, आम्ही हमाल हो, करतो कमाल हो, आम्ही हमाल हो, करतो कमाल हो, घेतो हो घामाचा दाम, हमाल है हमाल है हमाल है हमाल, अशी गाणी आहेत. तर हे गाणं तुला ओढ म्हणून दाखवली. अशी गाणी चळवळीतली मला लोकांनी ऐकवली, ती सहज मनात बसली, छानपैकी अशी जमली. आणि पण एकच शिकलो मी, दिल और दिमाग. अगदी पेशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींच्यापासून सर्वांना भेटायची संधी मिळाली, माणसं पाहायला मिळाली. पण आत्ता जे पाहतोय, परत मुद्दा तिथे येईल, ते सोडून देव. पण मी तुला सांगतोय की त्यांनी कितीही सूर्य झाकून ठेवायचा प्रयत्न केला तर ते उगवायचा राहणार नाही. नव्या पिढ्या ज्या उभ्या आहेत, या नव्या पिढ्यांच्या हातामध्ये जो मोबाईल आला आहे, ती आता मुलं माझ्या सांगण्यावर नाही आहेत. त्यांच्या हातातला मोबाईल, त्यांचं दुनियेशी जमलेलं नातं, त्यांची स्वतःची वाढण्याची बुद्धी, याचा एक मोठा परिणाम होतो आहे असं मला दिसतंय. आम्ही भारतातल्या लोकांना फार काळ फसवू शकणार नाही आणि भारतातली माणसं ते सहन करणार नाहीत. या निकषापर्यंत मी आलेलो, एवढंच तुला मला सांगायचं आहे. तुम्ही समाजवादी पक्षाच्या वतीनं
पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून एकदा निवडून आला होतात. तुम्हाला राजकारणाची ती वाट नंतर आपलीशी का वाटली नाही, ती पुढं त्या वाटेनं जावं असं का वाटलं नाही? जर तुम्ही गेला असतात तर नक्कीच तुम्ही आमदार, खासदार, मंत्री होऊ शकला असतात. राजकारणाच्या पासून तुम्ही फारकत का घेतलीत? नाही, जाणीवपूर्वक घेतली. मी असं पाहिलं की ज्या निवडणुका मी लढवतोय, ज्यांचं मी प्रतिनिधित्व करतोय, निवडून गेल्यानंतर ते प्रश्न बाजूला राहतात आणि माझा स्वतःच वैयक्तिक अजेंडाच पुढे जात असतो. म्हणजे मुळात अशी गोष्ट आहे, आता हा एका दोन वाक्यांनी संपणारा विषय नाही आहे. मी परत सांगतो की भारतीय संविधान, मला तुम्हाला प्रश्न, तुझ्या पिढीला प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे, संविधानातला भारत बनवायचं जबाबदारी कोणाची? नाही, आपल्याकडे असं मानलं जातं त्यातलं बाबा, विज्ञाननिष्ठ आहे, त्यातला बाबा समाजवाद आहे. आपल्याकडे असं मानलं जातं की परिवर्तन जर आपल्याला करायचं असेल तर सत्तेच्या मार्गातूनच परिवर्तन घडवता येतं आणि त्यामुळं ज्याला परिवर्तन घडवायचंय त्यानं राजकारणात जावं, त्यानं सत्ता हातात घ्यावी, म्हणजे परिवर्तन सोपं होतं. तुम्हाला हा विचार पटत नाही का? नाही, मला तो अर्धवट वाटतो. सत्तेने परिवर्तन घडवता येतं, पण सत्ता ही शबलीत होत असते आणि सत्तेचं जर तिला जाग्यावर ठेवायची असेल तर गांधींच्यापणे सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारायची तयारी लोकांनी ठरवली पाहिजे. सत्ता ही नेहमीच पॉवर करप्ट असं सांगून ठेवलं ना, परंतु भारतासारख्या लोकशाही देशामध्ये जर जिवंत ठेवायची असेल तर माझ्या वयाची जी माणसं असतील त्यांनी ते वयाचा विचार न करता त्यांनी सत्याग्रहाच्या तयारीला उभं राहायला पाहिजे. ती जर चारित्र्य घेऊन उभी राहिली तर लोकशाहीचा काळ पुढे चालेल. नाही, पण तुम्ही राजकारणातनं किंवा बाजूला निवडणुकांच्या झालात लढाया करून बाबा, तुम्ही राजकारणातनं बाजूला झालात, तुम्ही राजकारण सोडून दिलं, नाही, तुम्ही तुमचं नुसतं सगळं आयुष्य मी- तुम्ही समाजकारणामध्ये समाजकारणासाठी तुम्ही वाहून घेतलं स्वतःला. तुम्हाला या टप्प्यावर असं वाटतं का की आपण राजकारणही केलं असतं तर जो संघर्ष तुम्हाला करायला लागला आयुष्यभर शोषितांसाठी, कामकऱ्यांसाठी, तो थोडा सोपा झाला असता? तुम्ही सत्तेच्या माध्यमातून या लोकांचं जगणं थोडं जास्त सोपेपणानं सुकर करू शकला असतात, सहजपणानं, सोपेपणापेक्षा. नाही, तू का माझा परत मुद्दा तिथंच येतोय. मला ज्यावेळेला पूर्णपणे मी कुठल्याही तऱ्हेने माझा काही चुकलं होतं म्हणून मी गेलो बाजूला, वैतागाने नाही बाजूला गेलो. मी विचारपूर्वक हा मला लक्षात आलं की केवळ संसदीय राजकारण, सत्तेचा परिपाठ घेऊन जमत नाही. तो आला ना पुढं अनुभव. जनता दलाच्या काळामध्ये जरी मी पक्षात नसलो तरी बाहेर होतो ना आणि मित्र मानला जात होतो. मला काय अनुभव आला मला माहिती आहे ना. तेव्हा मुद्दा हा आहे की सत्तेच्या भारतासारख्या देशात तिकडे त्यांचं वेगळं आहे. तिकडे कीर्तनाचे दंगली सुरू आहेत आणि आमच्याकडे आपोआप होईल सत्ता हातात यानंतर. नाही झालं. सत्ता विरोधकांच्या हातात सुद्धा 65 नंतर जे आघाड्यांचं राजकारण सुरू झालं त्यामुळे सत्तेचं जे झालं ते चित्र सगळीकडे पुढं आहे. आज मी या मुद्द्यावर आलेलो आहे. तुम्ही मला ज्या अर्थी बोलवताय, माझा हा एक सत्याग्रह आहे, मी सांगतो, मी मानतो, तुला मी सांगतो. तेव्हा मुद्दा हा एकदा दोनदा नाही, 50-60 वेळा तुरुंगात गेलो. तो मुद्दा तुरुंगात गेलो म्हणून नव्हे, पण सत्याग्रह नावाची गोष्टच वेगळी आहे. या समाजातल्या विचारवंतांनी, माझं समाजवाद्यांना, तुझ्या बेटीतल्या लोकांनाही मला सांगायचं आहे, कारण तरुण मुलं सत्याग्रह नको म्हणतात का? तुरुंगात गेलो तो माझं कॅरेक्टर, मला माझा गुन्हेगार म्हणून शिकायला लागेल, मला माझं जीवन घडवता येणार नाही. मी त्यांचं समजू शकतो, पण ज्यांना सगळं मिळालेलं आहे त्या माणसांनी का नाही करायचं काही? तेव्हा माझं तर म्हणणं आहे की आता तर मोठा चॅलेंज आलेला आहे. या देशातल्या भयावह विषमतेला जर उपाय काढायचा असेल तर तेवढ सत्तेतल्या राजकारणाकडे बघून नाही चालणार. सत्याग्रहींची मोठी फळी उभी केली पाहिजे. पण बाबा सत्याग्रह किंवा सत्याग्रहाचं अस्त्र जे आहे तो राजकारणी जर संवेदनशील असेल तर तिथं तो लागू पडतो. निर्ढावलेल्या राजकारण्यांच्या पुढं सत्याग्रहाचं शस्त्र किती चालू शकेल आज भविष्यात असं तुम्हाला वाटतं? इंदिरा गांधींच्या आणीबाणी विरुद्ध सुद्धा मी सत्याग्रह केला. मी नुसतं भाषणबाजी नाही केली. भाषण स्वातंत्र्याचा मुद्दा मी नाही केला.
मी झोपडपट्ट्यांचा प्रश्न घेऊन सत्याग्रह केला आहे, हे तुला मुद्दा मी सांगतो. त्या सत्याग्रहाच्या संकलनामध्ये बद्दल आपल्याला पुरं बोलता येईल. तुम्ही सत्याग्रह कशासाठी करतात? जनतेला बरोबर घ्यायचं असतं, जनतेचा कोणता प्रश्न घेऊन गेला. ॲबस्ट्रॅक्ट लोकशाही, ॲबस्ट्रॅक्ट काहीतरी समाजवाद असं बोलून नाही चालणार. जनतेतले प्रश्न घेऊन तुम्हाला वरावं लागेल आणि लोकांना उभं करावं लागेल. आत्ता प्रश्न येणार आहे, राज्यकर्ते स्वतःवर किती खर्च करतायत? महात्मा गांधीचं नाव रोज घेणाऱ्या मंडळींना विचारा, 1 ते 10 पेक्षा जास्त फरक असून सांगणारे मंडळी, त्यांना विचारायचं आहे मला, अरे तुम्ही काय चालवलेत काय? म्हणजे हे प्रश्न नैतिक जे प्रश्न आहेत, हे नैतिक प्रश्न निवडणुकीत काय होईल हे पाहून न करता स्पष्टपणे बोलणाऱ्यांची एक मोठी चुरली फौज इथे उभी राहिली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि ज्याने नुसतं मांडून नाही जाणार, सत्य नुसतं मांडून नाही चालत, सत्याग्रह करावा लागतो. तुमच्याशी बोलताना इतके मुद्दे आहेत बोलण्यासारखे, बोलण्यासाठी म्हणजे आपण कितीही बोललो तरी खरं तर कमी पडेल. इतक्या गोष्टी तुम्ही केल्यात गेल्या 70 वर्षांमध्ये. पण तरी मला म्हणजे काही गोष्टींचा तर आपण त्याच्याबद्दल काहीतरी थोडं तरी तुम्ही बोललं पाहिजे. एक तर वेगवेगळ्या चळवळी तुम्ही उभ्या केल्यात आणि ज्यांना बिलकुल आवाज नव्हता अशा लोकांना तुम्ही आवाज दिलात. हे करत असताना सामाजिक कृतज्ञता निधीसारखा एक अगदी वेगळा प्रयोग ज्याचे तुम्ही कणा होतात. तुम्ही डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले, तुम्ही मंडळींनी समाजामध्ये काम करणाऱ्यांना आर्थिक बळ दिलं पाहिजे अशा प्रकारचे उपक्रम केलेत. ह्या सगळ्या तुमच्या म्हणजे या सगळ्या उपक्रमशीलतेमध्ये तुम्हाला खूप आनंद मिळवून देणारं काम कोणतं वाटतं तुम्हाला? आणि कोणत्या कामाबद्दल तुम्हाला अजूनही मनामध्ये खदखद आहे की किंवा खंत आहे की ते तुम्हाला ज्या पद्धतीनं सुटायला पाहिजे होतं तो प्रश्न तसा सुटलेला नाही आहे? ते ऐरणीवर आले पण ते सुटलेले नाही आहेत. पण मूळ मुद्दा तुम्हाला सगळ्यात समाधान, आनंद कशामुळे मिळाला? मला हे बघ, मी असं पाहतोय की मी फक्त भारतात नाही, मला सुदैवाने 2 मुलं, मला सामाजिक कर्तबगार असल्यामुळे मला दुनियेमध्ये हिंडता आलं. अमेरिकेसारख्या देशामध्ये, कॅनडासारख्या देशामध्ये मला महिनोन-महिने थांबता आलं. अमेरिकेतली सामाजिक सुरक्षा कायद्याची संबंध रचना आणि अंमलबजावणी पाहता आली. इतकंच नव्हे तर मी तुला मी सांगतो, एक गमतीदार प्रकार आहे हा. नॉर्वे, स्वीडन आणि डेन्मार्क ही ज्यांच्या घटनेमध्ये समाजवाद आहे, परंतु दुनियेतली ही सर्वात श्रीमंत राष्ट्र आहेत. छोटी राष्ट्र आहेत पण दुनियेतली सर्वात श्रीमंत राष्ट्र आहेत. तेव्हा श्रीमंतीचं आणि समाजवादाचं वाकडं आहे वगैरे असं काही नाही आहे. मुद्दा असा आहे, ही छोटी राष्ट्र असूनसुद्धा आज तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे. पण तिथे आज गंमत बघ बरं, मूल्यांच्या पातळीवर तू आता सारखे तुम्ही बोलताय, पण मला मुद्दाम सांगायचं आहे की असं नाही आहे. दुनियेमध्ये परिवर्तनासाठी चाललेले, समतेच्या दिशेने चाललेले, समता म्हणजे काय ॲबस्ट्रॅक्ट नसते. मानवी जीवनातील समता म्हणजे रंगसारखा असं नसतं. प्रश्न असा आहे की ज्या देशामध्ये जाती व्यवस्था आहे, ज्या मतामध्ये स्त्री पुरुष भेद आहे, जिथं अस्पृश्यता आहे, ज्या देशामध्ये लोकांना काहीही जमिनीशी नातं आहे असे लोक आहेत, अशा देशामध्ये आम्हाला वाटलं की पटकन सगळं होऊन जाईल. मी परत तुला सांगतो, मला आनंद आहे की भारताची लोकशाही दुनियेतली सर्वात मोठी मतदार असलेली लोकशाही आहे, मला मान्य आहे. पण ही लोकशाही शाबूत राहण्यासाठी असेल आणि त्याच्या मार्फत आम्ही परिवर्तन घडवू शकतो असा विश्वास दाखवायचा, दुनियाला दाखवायचा असेल तर आता ते आव्हान तुमच्यापुढे आलेलं आहे. त्या आव्हानाला आपण समोर कसं जायचं याबद्दल आपण सविस्तर विचार करूया. तुम्ही प्रश्न विचारत राहा, आम्ही उत्तर देत राहू, पण आम्ही थांबणार नाही एवढं तर आम्ही सांगतो. अजिबात थांबणार नाही. मुद्दा असा की तुमचं काम, तुमच्या कामाबद्दल ज्यांना खूप कौतुक आहे अशांच्या मधून एक जो टीकेचा आपण म्हणूया तो एक सूर असा येतो की बाबांच्या सगळ्या कामामध्ये दुसरी पिढी ज्या पद्धतीची उभी राहायला हवी होती त्या पद्धतीनं उभी राहिली नाही, अशी एक तुमच्यावर टीका होती. तुम्ही त्या टीकेकडे कसं बघता? काय असतं की असं असतं थोडंसं, आता मी पण माणूस आहे, माझ्या स्वभावाच्या काही मर्यादा असू शकतात. पण काही वेळेला मला असं वाटतं की लोक माझ्यावर अन्याय पण करतात. असं बोलणारे लोक, तू जे म्हणतोस ते असे पण थोडे लोक आहेत. प्रश्न असा आहे, अरे ज्या पक्षामध्ये मी होतो त्या पक्षाच्या नेत्यांनी मला आणि हमीद दलवाईला सांगितलं, नानासाहेब गोरे यांनी सांगितलं
की तुम्ही जे काम करू मागता ते पक्षात राहून करता येणार नाही, तुम्हाला बाहेरच जाऊन करावं लागेल. हे तुला सांगितलं तर तुला मी काय सांगू बरं, सांग बरं. नानासाहेब गेले, सगळे गेले. माझं म्हणणं आहे ते राहिलेलं काम कोणतं? आम्ही ज्या पद्धतीचा भारत घडवू मागतो आहोत तो भारत आणि सनातनीने घडत आलेला भारत, सनातनीचा आग्रह धरणारा एक बाजूला आणि त्यात बदल करणारा मागणारा दुसरा प्रभाव एका बाजूला, अशी आज खरी ती सुरू आहे. आणि आता तर या करोनाने सगळ्या दुनियेलाच एकत्र आणलेलं आहे. उघडं नागडं सर्वांना केलं आहे, अगदी उघडं नागडं केलेलं आहे. किती नाटकं करा. अशा काळामध्ये तू माझी मुलाखत घेतो आहेस. मी फार मोठा विचारवंत नाही, मला माझ्या मर्यादा माहीत आहेत, पण माझ्या का कुणास ठाऊक का तू असा आशावाद वाटतो. फार बरं झालं दुनियेला जरा एकदा कळलं की ते जे जात धर्म लिंगभेद घेऊन चालले होते, अरे तो कोरोना तुम्हाला सांगतोय काय काय कसताय, काय 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 कसले मंत्र म्हणतात, काय बोलतात, कसले काय गाणी गाताय. त्याने सांगितलं की गप्प राहा, आणि ती गप्प बसलेली आहेत माणसं. हे चॅलेंज आता दुनियेपुढे आलेलं आहे, विज्ञानापुढे आलेलं आहे, भारतापुढे आले, तुझ्या माझ्या जीवनात आलेलं आहे. याच काळामध्ये आपल्याला माझं म्हणणं आहे की खारीसारखं आहे बाबा. आता एक परत ती रामायणातली गोष्ट आठवते. सेतू बांधायला निघालेल्या त्या रामाच्या याच्यामध्ये ती खार सागरात द्यायची, पाण्यात बुडवायची, वाळूचे एका रंगाला चिटकून यायची आणि परत झटकायची त्या सेतूवर असं म्हणतात. आमचं काम त्या सेतूसारखं आहे, पण ती खार राहिली ना. माझं जीवन थोडंसं इतकं मी निराश नाही आहे. म्हणून इतकी माणसं माझं येत असं नाही. असं आहे की तुमच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाचं म्हणजे तुम्ही भेटलात की पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ते चाफ्याचं फूल हातामध्ये ठेवता आणि नात्याला सुगंधित करून टाकता. ही तुमची सवय नेमकी किती वर्षांपासूनची आहे? होय. अरे आता काय हे बघ, आता माझ्या हातात ताट आहे बघ, याच्यात चाफ्याची फुलं भरलेली आहेत, गच्च भरलेली. मी आता असंच म्हणणार होतो की आपण भेटतो आणि लोकांच्या हातात देतो ना. मी तेच म्हणणार होतो आता की आपण भेटतो आणि तुमच्या हातातली चाफ्याची फुलं हातात येत नाहीयेत. ही म्हणजे अनेक वर्षांपासून मी ते तुमच्या हातामध्ये चाफ्याची फुलं बघतोय. ती किती वर्ष झाली या गोष्टीला? आता 30-35 वर्ष होऊन गेली. अरे त्याची माझी पत्नी त्याला कारणीभूत आहे. आम्ही दोघं जण, ती वैद्यकीय क्षेत्रातली आहे, मी वैद्यकीय क्षेत्रातला आहे. शिलाने मला मदत केली नसती आणि आम्ही ही जी बाग फुलवली नसती. नुसते समाजाची बाग फुलवायची नाही, घरची बागही फुलवली, मस्त मोठी फुलवली. तसे आम्ही आनंददायी लोक आहोत. सॅडिस्टिक की असं सारख्या दुःख उगाळत राहावं असं आम्हाला वाटत नाही. जीवनामधले सूर जमवावेत, शब्द जमवावेत, जीवन आनंदाने जगावं, सतत रडत राहावं असं नाही. तर हे आहे ना. म्हणून माझी पत्नी मला इतकी साथ करते छानपैकी, मुलं छान समय करतात. आणि त्यामुळे कुणी काय बोलत ऐकून घ्या, ठीक आहे. कुणाला काय दिसेल त्याच्याबद्दल आपण काही रागू नये. नाही, पण मी तुला एवढंच सांगतोय. आणि तुम्ही दोघही जण एकाच वेळेला, दोघही तुम्ही वैद्यक क्षेत्रातले आणि दोघही जण समाजाच्या मध्ये दोघांनी तुम्ही झोकून दिलं. त्यांनी वेगळ्या प्रकारे खूप मोठं काम केलं आणि म्हणजे अनेकांच्या आयुष्यामध्ये खरं तर तुम्ही फुलवली असं म्हटलं पाहिजे. पण मला जाता जाता सध्या तुमचा दिनक्रम काय आहे? तुम्ही काय सध्या कसं चालू आहे? वाचणं वगैरे सुरू आहे? एक तुला मी सांगतो, सकाळी 6 वाजता जाग येते, बिस्मिल्ला खानांची सनई ऐकायची आणि चहाचा घोट घ्यायचा. सुरुवात झाली, थोड्या वेळाने बातम्या ऐकायच्या, वरती सज्जा जाऊन चाफ्याची फुलं काढायची. त्यात 15-20 मिनटं जातात, शरीराला व्यायाम घडतो. ती खाली घेऊन यायची, खाली वर्तमानपत्राचा ढिगून पडलेला असतो, तो वाचायचा. नंतर मग फोन यायला सुरू होतो, ते नाश्ता करायचा, हे करायचं, मग फोन येतो, हे होतो, ते होतो. आपण मंडळी सगळे आहेत की सगळे आपल्या पण करणार आहोत घरात. एकमेकाला मदत करायची, जरा थट्टा विनोद सगळे पाहायचे. 10-10:30च्या सुमाराला मी ऑफिसमध्ये जातो, 1 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये थांबतो. खूप माणसं येतात जातात, सगळं चाललेलं असतं, आमच्या अनेक कामात चाललेलं असतं. सकाळच्या वेळेस परत मी सकाळी पटल्यानंतर मला दादा एक डोळा माझा अधू आहे, तरी पण मी वाचायचा प्रयत्न करतो, बिंग लावून का होईना. आदल्या दिवशीचे काय आग्रहलेख वाचायचे राहिले असतात ते आग्रहलेख वाचतो, काही मला रेफरन्सेस वाचायचे असतात ते वाचतो.
आपण केलेलं एखादं विधान बरोबर नाही असं मला वाटलं तर मी ती दुरुस्ती करून घ्यायचा प्रयत्न करतो. दुपारी 1-1:30ला आम्ही जेवतो. जेवण झाल्यानंतर परत 3-3, 3:30ला सुरुवात होते. मग ह्या कार्यक्रमाला जा, त्या कार्यक्रमाला जा, त्या कार्यक्रमाला जा, असं सगळं करतो. संध्याकाळी रात्री घरी आल्यानंतर जेवायचं. मला झोपेची तक्रार नाही. दुनिया एवढं तुला गुण चांगला मिळाला आहे, मला दिवसातल्या कोणत्याही वेळेला डोळे मिटल्यानंतर झोप येते. कशी येते कोणास ठाऊक, पण येते एवढी गोष्ट खरी तुला मी सांगतो. आणि नंतर मग आम्ही दोघंजण एकमेकात ती मला वाचून दाखवते. आता मला हे करतं, शीला मला कित्येक पॅसेजेस वाचून दाखवते. मी मोबाईलला हात लावत नाही कारण माझ्याकडून बिघाड होतो त्याचा, पण ती त्याच्यात आलेले सगळे वाचून दाखवते, मला सगळे करते. तेव्हा असा आमचा चांगला सुखाचा आनंद चाललाय. बाबा, आपण डॉक्टर आहात, मात्र सगळ्याच डॉक्टरांनी स्टेथोस्कोप घेऊन उपचार केले पाहिजेत असं नाहीये. समाज स्वास्थ्य, समाज पुरुष ज्याला म्हटलं जातं, त्याचं स्वास्थ्य जपण्यासाठी आपल्यासारख्या सुद्धा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांची गरज असते. तुम्ही असे डॉक्टर आहात, तुम्ही असे आमचे डॉक्टर बाबा आढाव आहात आणि तुम्हाला असंच दीर्घायुष्य लाभो. श्रमिकांचं, शोषितांचा आवाज मांडण्यासाठी याच तुम्हाला शुभेच्छा. बाबा, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज माझा कट्ट्यामध्ये आलात यासाठी. आणि यानंतर आपण माझा कट्ट्यामध्ये इथेच थांबतोय. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा.